तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। सायनच्या रेल्वे पुलाचं काम जे आहे गेल्या अनेक महिन्यांपासून सध्या सुरू आहे। त्यामुळे सायन रेल्वे स्थानकावरती दाखल होण्याकरता रेल्वे प्रवाशांना एक पर्यायी मार्ग जो आहे तो लाल बहादूर शास्त्री मार्गावरतून देण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी जिना देखील काढण्यात आलेला आहे। आपण त्याच जिन्याजवळ आहोत आणि त्या जिन्याला सध्या तडे गेलेल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। रेल्वे प्रशासनाकडनं हा जिना जो आहे तो संपूर्ण रेल्वे पुलाचं काम हाती घेतल्यानंतर नवीन पर्यायी रस्ता रेल्वे प्रवाशांकरता रेल्वे स्थानकावरती जाण्याकरता म्हणून हा जिना जो आहे तो तयार करण्यात आलेला होता। परंतु या जिन्याचं काम इतकं निकृष्ट दर्जाचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय की बनवल्यानंतर काही महिन्यातच ह्या संपूर्ण जिन्याला जे आहेत ते तडे गेलेल्याचं चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की संपूर्ण जिन्याच्या ज्या ठिकाणी जिना बांधलेला आहे त्या ठिकाणची संपूर्ण ही जागा जी आहे ती ढासळलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचसोबतच जी भिंत आहे जिन्याची तिला देखील तडे गेलेल्याचं चित्र या ठिकाणी सध्या पाहायला मिळतं। त्याचसोबतच पायऱ्यांना देखील संपूर्ण जे भेगा पडलेले आहेत आणि त्याचसोबतच तडे गेलेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। याच जिन्यावरतून रेल्वे प्रवासी जे आहेत ते आपला जीव मुठीत धरून खरं तर ये जा या जिन्यावरतून करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। परंतु रेल्वे प्रशासनाकडनं हा जिना जो आहे तो काही महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आलेला होता। परंतु निकृष्ट दर्जाच्या संपूर्ण कामांमुळे या संपूर्ण जिन्याला जे आहेत ते तडे गेलेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहेत। लोक हातात जीव मुठीत घेऊन ह्या संपूर्ण जिन्यावरतून ये जा करताना पाहायला मिळतात। ही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा देखील सवाल जो आहे तो आता रेल्वे प्रवासी जे आहेत ते विचारताना आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट नागनाथ शिंदेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।